धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे जिल्हा परिषदेचा 24 कोटी 53 लाखांचा अर्थसंकल्प सादर। धुळे जिल्हा परिषद धुळेचा सन 2025-26 सुधारित तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प सोमवार दिनांक 16 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अजित शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांनी सभेपुढे 24 कोटी 53 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला। जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून विविध विकास योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये समाज कल्याण, महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, आरोग्य सेवा आणि पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विभागांना प्राधान्य देण्यात आले असून सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे। या अर्थसंकल्पामुळे जिल्ह्यातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आपण विविध योजना राबवतो, त्यामध्ये सामाजिक योजना सुद्धा असतात, ज्या केंद्र शासनाच्या असतात, राज्य शासनाच्या असतात आणि त्याचं जे बजेट आपल्याला प्राप्त होतं किंवा त्याचं जे PIP आपल्याला प्रत्येक वर्षी प्राप्त होतं त्याप्रमाणे आपण त्याची पूर्तता करतो आणि मला निश्चितच सांगायला आनंद वाटेल की ह्या ज्या सर्व योजना आहेत, सामाजिक जो योजना आहे त्यावरती आपण फार फोकस केलेला आहे आणि त्याचा निधी विहित वेळेमध्ये खर्च पडेल आणि तो सर्व जे बेनिफिशरीज आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलेलं आहे। हो, निश्चित आहे। त्यासाठी विविध बैठका सुद्धा झालेल्या आहे। मान्य पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आहेत, नंतर मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेला सुद्धा मोठा निधी DPTC मधून किंवा इतर योजनांमधून प्राप्त होत असतो। त्यासाठी आमचे जे सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आहेत, सर्व अधिकारी आहेत, ते प्रयत्नशील आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा जो निधी आहे तो आम्ही विहित वेळेमध्ये पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होऊ। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।